अंधेरी पश्चिम के पश्चिम वार्डमध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हंडा मोर्चा सुरू आहे। तुम्ही बघू शकता त्यात इथे मोठ्या संख्येने जे महिला आहेत हंडा घेऊन सध्या के पश्चिम वार्डच्या बाहेर हंडा मोर्चा करण्यात आले आहेत। आमच्यासोबत शिवसेना नेते संजय कदमजी आहेत। संजयजी, काय मागण्या आहेत, नक्की काय कुठल्या मुद्द्यावर तुम्ही याचा आंदोलन? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या विभागाचे नेते सन्माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब, विभाग प्रमुख आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम विभागाच्या कार्यालय या कार्यालयावरती अंधेरी पश्चिम विधानसभा, वर्सोवा विधानसभेचे सर्व पदाधिकारी, या विभागातील सर्व नागरिक खऱ्या अर्थाने या ठिकाणी हंडा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे। या विभागामध्ये पाण्याची कमतरता आहेच, पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे, परंतु गढूळ पाणी देखील त्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गढूळ पाणी या विभागामध्ये येत आहे आणि या पाण्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे। त्या आजारामुळे अनेकांचे मृत्यू ह्या गढूळ पाण्यामुळे होत आहेत आणि सातत्याने पक्षाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार या ठिकाणी येऊन आम्ही त्यांची सूचना दिलेली आहे, परंतु आम्ही आज या ठिकाणी ह्या मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिका के पश्चिम विभागावरती 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत, कारण अनेक मृत्यू हे गढूळ पाण्यामुळे होत आहेत। या विभागामध्ये गोखले ब्रिजचा प्रश्न अनेक वर्ष अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे, त्याच्यामुळे पूर्व आणि पश्चिमकरिता नागरिकांना त्रास होत आहे। आंबोली स्मशानभूमी बंद केलेली आहे, त्या स्मशानभूमीमध्ये आता विभागातील जे मृत्यू होतात त्या मृत्यूला घेऊन जाण्यासाठी वर्सोवा स्मशानभूमी किंवा ओसिवारा स्मशानभूमी या ठिकाणी घेऊन जात असताना किमान 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो आणि म्हणून आम्ही सातत्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगत आलेलो आहोत की जोपर्यंत तुमची स्मशानभूमी चालू होत नाही, सुरू होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी किमान 2 ॲम्ब्युलन्स महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना मोफत त्या ठिकाणी ज्यांच्या घरात मृत्यू होतो त्यांना ते दिले पाहिजेत। आज आपण पाहत आहे ह्या संपूर्ण के पश्चिम विभागामध्ये कॉन्ट्रॅक्टरने धुमाकूळ घातलेला आहे। जे चांगले रस्ते आहेत ते देखील तोडण्याचं काम रातोरात तोडून त्या ठिकाणी पुन्हा त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम करत आहेत। आज जिल्ह्यामध्ये आम्ही एक महिला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये आल्या कारणाने ऑन द स्पॉट तिचा मृत्यू झालेला आहे। तर असे सगळे जे काही या ठिकाणी नागरिकांना होणारा त्रास आहे, ह्या त्रासाच्या विरोधामध्ये आज ह्या दोन्ही विधानसभेच्या विभागातील सर्व नागरिक हे अनिल परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या के पश्चिम विभागावरती धडक मोर्चा देण्यासाठी आलेले आहेत। पण शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी सांगितले की बांद्रा पूर्वमध्ये रखडलेल्या कामावर तुम्ही का मोर्चा काढत नाही, 25 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा तुम्ही का मोर्चा काढलात नाही? त्यांनी मग मोर्चा काढायला पाहिजे होता ना, ते का झोपले होते का? आमचे प्रत्येक कार्यकर्ता हा अलर्ट आहे, आमचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावरती आहे आणि त्याच्यामुळे रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाला, नागरिकांना होणारा त्रास हा अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देण्याचं कामच खऱ्या अर्थाने आमच्या शिवसैनिकांचं आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे करतोय। तुम्ही 25 वर्ष का केलं याच्या असा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे। ते 25 वर्ष कुठे झोपले होते त्यांना विचारा, कुठचे खोके डोक्यावरती घेऊन राहिले होते ते त्यांना प्रश्न विचारा तुम्ही। ते महिला कार्यकर्ता पण उभे आहेत, ताई काय सांगणार तुम्ही हंडा घेऊन तुम्ही इथे आले? हंडा घेऊन येण्याची गरज म्हणजे आज सामान्य लोक त्यांना सगळ्यांना पाण्याची इथे पुष्कळ टंचाई आहे। किती दिवस झालं आम्ही सगळेजण इथे महापालिकेवरून पाण्याची लाईन मागतोय, पाणी गढूळ याची त्याची तक्रार करतोय, पण प्रशासन ढिम्म आहे, अजिबात लक्ष देत नाही आहे। परत आपल्या तसं सगळ्या वॉर्डामध्ये गल्लीगल्लीतून ह्या लोकांनी रस्ते खोदून ठेवलेले आहेत। एकही रस्ता असं चालण्यासाठी ठेवला नाही आहे की आपल्या घरापर्यंत आपण पोहोचू शकतो। कित्येक जणांच्या शाळा लहान मुलांच्या 2-2 तास मुलं घरी लेट पोचतात आहे, मुला घरी पोचायला वेळ होतोय का तर ह्या रस्ते खोदलेले असल्यामुळे। काही आजारी असतील तर त्यांना नेऊ शकत नाही हॉस्पिटलमध्ये तातडीने की या गल्ली बोळातनं जे रस्ते खोदलेत त्यामुळे। आमची स्मशानभूमी आहे आंबोलीमध्ये, तिथे आता ती बंद करून ठेवलेली आहे, ती चालू करण्यासाठी सुद्धा बरोबर आज आम्हाला 3-4 महिने झालेत आम्ही त्यांचं पाठलाग करतो की आम्हाला ती चालू करून द्या। 1
तरी तिथली हे वाहिनी चालू करून द्या हे त्यांना विनंती केली, तरी पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आज तिथून प्रेत आम्हाला न्यायला 15 ते 20 हजार रुपये वर्षाला खर्च येतो. जर गरीब जर मेला तर तो कुठून एवढे पैसे खर्च करणार? ही इथली व्यथा आहे. आणि कोळीवाड्यात अशीच पाण्याची समस्या आहे. तुम्ही आझादनगर 1 मध्ये बघितलं असाल तर शाळेच्या इथे 2 दिवसापूर्वी लाईन तुटली होती या रस्ते खोदण्यामुळे आणि कितीतरी लिटर पाणी फुकट गेलेलं आहे. त्याच्याकडे ही लोक लक्ष देत नाहीत. 4 दिवस 8 दिवस आम्ही कंप्लेंट करून सुद्धा ते आले नव्हते करायला. इतकं पाणी तिथे वाया गेलं आणि लोकांच्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा दाब कमी केला आहे. तुम्ही सांगा आज कुठल्याही पेपरला किंवा कुठल्या ह्याला आहे का पाणी कपात केलंय म्हणून? तरी यांची पाणी कपात कशी आहे? हे ते शिवसेना उभाटा गटाचे जे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, मंडळी आहेत, तो तुम्ही बघू शकतात हातात हंडा घेऊन सध्या अंधेरी पश्चिम विभाग मनपा कार्यालयाच्या बाहेर सध्या हंडा मोर्चा सुरू केले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक उपस्थित आहेत. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.